नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सरकारचा इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न, पण पुरवठ्यावर ताण येईल अशी साठेबाजी कुणीही करू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन। स्कॉर्पिओ कार 1000 फूट खोल दरीत कोसळून 8 तरुण ठार। रायगडच्या आंबेनळी घाटातील घटना, 24 तासानंतर मिळाली घटनेची माहिती। देशातील पहिला पाण्याचा सातबारा महाराष्ट्रात, जल व्यवस्थापनासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल। आणि पत्नीला माहेरी सोडून 4 मुलांना विहिरीत ढकलले, नंतर बापानेही केली आत्महत्या। बुलढाणा जिल्ह्यातील भयंकर घटना। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड येथील एका अवैध दारूच्या दुकानात कामगार म्हणून काम करणाऱ्या गोरेवस्ती बीड येथील उमेश दळवी वय 38 वर्षे या मजुराला शनिवारी रात्री दारू दुकान चालकाकडून मारहाण करण्यात आली होती। या अमानुष मारहाणीत दळवी याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी मयताच्या पत्नीने बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती। रविवारी सायंकाळी 10 वाजेपर्यंत या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंद न केल्यामुळे सोमवारी सकाळी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व नातेवाईकांनी दिला होता। त्यावरून या घटनेचे गांभीर्य ओळखून बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात तात्काळ गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी सकाळी या प्रकरणी अवैध दारू विक्रेता लाला शेख याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्या आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दरम्यान आज शवविच्छेदनानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कुटुंबियांनी मयताचा मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणत आरोपीला तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही आत्मदहन करू अशी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पीआय शीतलकुमार बल्लाळ आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पीआय प्रवीण कुमार बांगर हे उपस्थित होते। त्यांच्यासमोरच नातेवाईकांनी संताप व्यक्त करत आरोपीच्या तात्काळ अटकेची मागणी करत, अटक न झाल्यास आपण आत्मदहन करू असा इशारा देखील यावेळी कुटुंबियांनी दिला। परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून बीडचे पोलीस उप अधीक्षक व्यंकटराम यांनी ताबडतोब घटनास्थळी हजर होत नातेवाईकांची समजूत काढली। आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले आणि त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला। तर युवा रिपाईचे प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे यांनी देखील आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे बीड शहरात एकच खळबळ उडाली असून आरोपीला अटक कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। भल्लार सर जसं म्हणतात तसं आम्ही त्यांना कोऑपरेट केलं, त्यांनी आम्हाला जसं म्हणतात तसंच केलं। पण आज ही गोष्ट तुमची चुकली की हा तुमची गोष्ट आहे। देखिए मेरे पास ये है ना, मैं इनिशिएट करता हूँ एट्रॉसिटी केस में खुद है ना, इट इज विद मी। और इसमें जो भी इन्वॉल्व है कल रात से टीम हमने जो भी काम किया उसको अटक करने की टीम पूरा कर रहे हैं। अगर आपको लगता है वो लोग आपको लगता है हम डेफिनेटली ले लेंगे, इन्वेस्टिगेशन में ले लेंगे, उसको निष्पन्न करके कभी हम विश्वास संपला विषय। सर मी माझे शब्द वो नाम ले लो, उमेश दळवी यांना परवा दिवशी एक निर्गुण हत्या करण्यात आली। लालू शेख या आरोपीने आणि त्याचे सहकारी 2 सहकारी यांनी त्याला अत्यंत क्रूर पद्धतीनं त्याचा मर्डर करण्यात आला। आज त्यांची पत्नी या ठिकाणी आहे, गेल्या 2 दिवसापासून ते पोलीस स्टेशन समोर आहे आणि इथल्या पोलीस स्टेशनमध्ये कोणीही जबाबदार व्यक्ती या ठिकाणी नाही आहे। इथला पीआय नाही, DOSP नाही, SP साहेब नाहीत आणि कोणीही इथं प्रमुख अधिकारी नाही आहे पोलिसांचा। ते आत्ताच इन्चार्ज आहे, त्यांना फोनवर बोललो आणि तात्काळ आरोपी अटक झाली पाहिजे।
अहिल्यानगर येथे आयोजित शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये श्री क्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील मठाधिपती महंत राधाताई महाराज यांना 2026चा राज्यस्तरीय स्वातंत्र्य सैनिक हरिश्चंद्र शेंदुरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष योगेश सोमन, बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांच्या हस्ते रविवारी राधाताई महाराज यांचा हा सन्मान करण्यात आला। यावेळी शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सांगळे व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानताना राधाताई महाराज म्हणाल्या की जीवनात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याला जसे महत्त्व आहे तसेच आजच्या काळात साहित्यालाही मोठे महत्त्व असून साहित्य माणसाला कसे जगावे, कसे वागावे हे शिकवते। साहित्य संमेलन हे कथाकार, कवी, लेखक, वाचक आणि कलाकारांसाठी जणू कुंभमेळाच असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। युवा दर्पण लाईव्हसाठी ॲडव्होकेट महेश बेदरे, पाटोदा। गेवराई तालुक्यातील तपे निमगाव येथील गोदावरी नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या केनीच्या दोरखंडाला कॅन बांधत असताना सतीश किसन भोंगदळ वय 32 वर्ष राहणार टाकरवन या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली। तपे निमगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करण्यासाठी नदीत टाकलेल्या दोरखंड पाण्यावर तरंगत राहावेत म्हणून कॅन बांधण्यासाठी सतीश भोंगदळ हा तरुण पाण्यात उतरला असता त्याच्या हातातील दोरखंड आणि कॅन दोन्ही निसटले। त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला। घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला वाचवण्यात यश मिळाले नाही। तर सतीश याचा मृतदेह आज सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मिळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। विशेष म्हणजे केनीच्या साहाय्याने वाळू उपसा करत असताना यापूर्वीही सावळेश्वर येथे एक, राजपिंपरी येथे एक अशा 2 जणांना मागील 15 दिवसाच्या काळात जीव गमवावा लागला आहे। तरी देखील प्रशासन या प्रकरणी डोळेझाक करत असल्याचा आरोप होत असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आज दिनांक 25 मे 2026 रोजी मौजे मांडवजाळी तालुका जिल्हा बीड येथे हिंदू कुलभूषण महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक जयंती उत्सव 2026 निमित्त गावातील सर्व युवकांच्या पुढाकारातून मंत्री जयकुमार गोरे, वैद्यकीय मदत कक्ष आणि स्वप्नील वरपे मित्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिरास ग्रामस्थ व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तर दिनांक 23 मे रोजी सोमनाथवाडी तालुका जिल्हा बीड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त गावातील सर्व युवकांच्या पुढाकारातून तसेच मंत्री जयकुमार गोरे, वैद्यकीय मदत कक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील वरपे मित्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरास ग्रामस्थ युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी तब्बल 51 रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।